जनजीवन फुलून गेला बुद्धा चढी गेला बुद्धा चढी गेला या ठिकाणी निवडलेली आहे। परत एकदा गीत आणि संगीताचे प्राध्यापक संदीप महाराज सदार
गोडाचे कधी येईल तुम्हाला करून मी फुले राम मंदिर चौदाचे तळे राम मंदिर चौदाचे तळे राम मंदिर चौदाचे तळे माझ्या दलित बांधवा नदिया आणि या माझ्या दलित बांधवा तुम्हाला करून मी फुले मंदिर चौदाचे तळे राम मंदिर चौदाचे तळे राम मंदिर चौदाचे तळे वर्षे दीनले दुनिया वर्षे दीनले दुनिया दूर लोटिले जा समाजा दूर लोटिले जा समाजा वरती वायू तयाची मागून पणा प्राण माझा वरती वायू तयाची विजयाच्या उभारून पताका मुख्या नाही फोडून वाचा चालाया लावी मुळे पावले राम मंदिर चौदाचे तळे राम मंदिर चौदाचे तळे राम मंदिर चौदाचे तळे माणूस असूनी तुम्हा माणसाना माणूस असूनी तुम्हा माणसाना माणुसकीची जाण नाही माणुसकीची जाण नाही देवपणा सोड चलूट गोळधन जगण्यात आशान नाही देवपणा सोड चलूट गोळधन जगण्यात आशान नाही मुक्त बंधनातून भावना संग्रामी या पुढे लढाया सोडून सनातन रूढीचे खडे राम मंदिर चौदाचे तळे राम मंदिर चौदाचे तळे या माझ्या दलित बांधवा रजल्यालो आणि गाजल्यालो ती तुम्हाला करून मी फुले राम मंदिर चौदाचे तळे 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 खातो तो घास आणि घेतो तो श्वास फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाईच्या पुण्यामुळे म्हणून एकदा जोरदार होती जिने पदरात झाकिले भिवाला ती भुमाई कशी होती
तुम्ही पण बाया आहात, ती पण एक बाई होती. तुम्ही पण बाया आहात, ती पण एक बाई होती. लोक लाखाने रडले जिच्यासाठी, ती माझी रमाई होती, ती माझी रमाई होती. आणि म्हणून त्या रमाईचे ने सुद्धा सगळी आशते नाही कसली कधी दिसली गरीबी संसारी रमणारी तिरुसली. आशते नाही कसली कधी दिसली गरीबी संसारी रमणारी तिरुसली. किती शांत स्वभाव जगा असावे ते असावे ते पण होणार नाही. कोणीचा विद्वान मोठा उद्यम पण होणार नाही. छाती ठोकर सांगू जगाला तीन डोंगरांची उडवण्यासाठी चतुर फळांची तीन डोंगरांची उडवण्यासाठी चतुर फळांची कधी 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 असा पहिला सांगू जगाला असा विद्वान होणार नाही. सांगू जगाला तुझा
भगवान माझ्या धडपडीची शान आहे भीम भगवान ज्याच्यामुळे तुझी मान भर जग सारच केलंय भलं ज्याच्यामुळे तुझी मान भर जग सारच केलंय भलं निळ्या हातात तुझे दंभर निळ्या हातात तुझे दंभर जा जगाला सजवा माझा भुमरा आमची ज्याच्या मुळे तुझी मान भरल ज्यानं साऱ्याच केलंय भलं ज्याच्या मुळे तुझी मान भरल ज्यानं साऱ्याच केलंय भलं निळा हातात तुझे दंभर निळा हातात तुझे दंभर वंच जगाला समजाव बाप माझा भीमराव भीमाच्या संसारी आणि असं आपल्या औषधपुऱ्यासारखं छोटंसं गाव असतं. माता रमाईची तब्येत जरा बरी नसते तर माता रमाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणतात की बाळासाहेब मला कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन चला. आणि अशा वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्यासारख्या एका वस्तीत माता रमाईला घेऊन येतात आणि आपल्यासारख्या ज्या आया बाया असतात त्या माता रमाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बघून काय म्हणतात या गीताच्या द्वारे सादर करते. रमाईला घेऊन जोडीत रमाईला घेऊन जोडीत बाई ग अगं बाई ग भीम बसला रथाच्या गाडीत बाई ग भीम बसला रथाच्या गाडीत बाई ग भीम बसला रथाच्या गाडीत रमाईला घेऊन जोडीत रमाईला घेऊन जोडीत बाई ग भीम बसला रथाच्या गाडीत बाई ग भीम बसला रथाच्या गाडीत बाई ग भीम बसला रथाच्या गाडीत. पांढरंगाची वारू पांढरंगाची वारू त्या रंगाला चुकलीत सरू पांढरंगाची वारू त्या रंगाला चुकलीत सरू रमा किस्सेचे गुलाबी साडीत रमा किस्सेचे गुलाबी साडीत बाई ग भीम बसला रथाच्या गाडीत बाई ग भीम बसला रथाच्या गाडीत बाई ग भीम बसला रथाच्या गाडीत. पैसा लावला भीमाला पैसा लावला भीमाला तीन कपड्या किती कठोर तीन कपड्या किती कठोर लुगडती फटक्या लुगडती लागली रमाई नवा शालू तुझ्या नवरा लुगडती लागली रमाई नवा शालू तुझ्या नवरा पैसा लावला भीमाला पैसा लावला भीमाला तीन कपड्या किती कठोर तीन कपड्या किती कठोर लुगडती लागली रमाई नवा शालू तुझ्या नवरा
या ठिकाणी भावना शुभेच्छा देण्यासाठी नाही केलं काय क्योंकि एक तरफ अम्बेडकर खिलाफ दुनिया सारी थी, एक तरफ अम्बेडकर खिलाफ दुनिया सारी थी और धर्म के नाम पर चलने वाली ये गद्दारी थी। लेकिन वो दुश्मन मेरे भीम का कुछ ना बिगाड़ सके, लेकिन वो दुश्मन मेरे भीम का कुछ ना बिगाड़ सके, क्योंकि कलम मेरे भीम की तलवार से भी भारी थी, तलवार से भी भारी थी। इसलिए कह रहा है नहीं केलं